नमस्कार मित्रांनो, आपण आज साबुदाण्याची उसळ कशी मी इथे साबुदाणा घेतला आहे, तो रात्रभर मी भिजत टाकला होता। आता एक करू मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालून घेतले आहे 1 वाटी। आता मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहे, त्या आपण आता छान मिक्सरला बारीक करून घेऊ। शेंगदाण्याची पूड हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे, हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, दरदरा टाईप। चला आता आपण एका गॅसवर पॅन ठेवून घेऊ, त्याच्यामध्ये ऑइल घालून घेऊ। हे बघा ऑइल घातलं आहे मी। आता याच्यामध्ये आपल्याला ऑइल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरा घालून घ्यायचा आहे। तुम्हाला घालायचं तर घालू शकता, स्किप बी करू शकता, कोणी खात नाही जिरा। हे बघा मी इथे बारीक कट करून घेतला आहे, आलू बारीक चिरून घेतला आहे। आपल्याला छान याच्यामध्येच परतून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे। असा नरम झाला पाहिजे आपला आलू। किंवा नमक घालून घेतला आहे, छान आपले आलू लागले। हे बघा आपले आलू फ्राय झाले आहे, 5 ते 6 मिनिट झाले आहे इथे आपले। आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊ। मी कट करून घेतली आहे हिरवी मिरची, ती पण घालून घेऊ आपण। ती पण आपण छान भाजून घेऊ। आता मी इथे अर्धा चम्मच काळे मिरे पूड घेतली आहे, ती पण आपण तेलामध्ये छान भाजून घेऊ। सेंट खूप छान येतो। हे बघा आता इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ आपण याच्यामध्ये, छान तेलामध्ये छान भाजून घेऊ, परतून घेऊ। हे बघा छान मिक्स केला आहे मी। आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मी इथे 1 टमाटर कट करून घेतला आहे, तो पण घालून घेतला आहे। तुम्हाला घालायचं तर घालू शकता, नाही तर स्किप बी करू शकता। छान मिक्स करून घेतला आहे। टमाटर आपल्याला छान गलू द्यायचं आहे त्याच्यामध्ये। हे बघा नरम होऊ द्यायचं आहे टमाटर। हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये आपण साबुदाणा भिजून घेतला होता, तो घालून घेऊ आपण याच्यामध्ये। छान मिक्स करायचं मी आता साबुदाणा पूर्ण छान। आपल्याला 1 ते 2 वाफ काढून घ्यायची आपल्याला, छान मिक्स करून। हे बघा आपला साबुदाणा मस्त मोकळा झाला आहे, चिकट झाला नाही। याच्यावर मी अर्धा लिंबू चिरून घेतला आहे, ते पण घालून घेतला आहे। लिंबूचा रस घालून घेऊ आपण। मी इथे अर्धा लिंबू चिरून घेतला आहे, ते घालून घेतला आहे अर्धा साबुदाण्यावर। हे बघा आपला साबुदाणा कसा मस्त असा मोकळा झाला आहे, छान। हे बघा किती मस्त बनला आहे आपला साबुदाणा, मोकळा चिकट झाला नाही। चला आता आपण गॅस बंद करून घेऊ, साईडला ठेवून घेऊ। आता आपल्याला उसळीसोबत ताक कसं बनवायचं ते बघूया। इथे मी दही घेतला आहे 1 कप, त्याला छान आपण फेटून घेऊ। हे बघा मी छान असं फेटून घेतलं आहे। पाण्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला 1 वाटीभर आणि छान फेटून घ्यायचं आहे। मी इथे दही छान फेटून घेतलं आहे, फेटून झालं आहे। आता आपल्याला ताकाला तडका द्यायचा आहे। हे बघा मी इथं बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहे 1 ते 2, कढीपत्ता घेतला आहे 1 ते 2, 2-3 कढीपत्त्याचे पाने घेतले आहे। आता आपण एका गॅसवर गंज ठेवून घेऊ, त्याच्यामध्ये ऑइल घालून घेऊ, अर्धा चम्मच जिरा घालून घेऊ। हे बघा मी इथे कढीपत्ता घातला आहे, हिरवी मिरची घातली आहे, थोडीशी अद्रक घातली आहे। आपल्या ताकाला छान टेस्ट येते। छान आपल्याला फ्राय परतून घ्यायची आहे हिरवी मिरची, आणि याच्यामध्ये चवीनुसार नमक घालून घ्यायचं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आपल्याला छान असं ताक असं आपल्याला फोडणी घालून हे बघा आपल्याला आता ताक आता जास्त गरम नाही करायचं आहे, आपल्या हाताला साईला एवढंच गरम करायचं, कारण दही फुटते, ताक फुटते, त्यासाठी आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे।
हे बघा मी गॅस बंद केला आहे. चला आता आपण एका प्लेटमध्ये उसळ आणि ताक काढून घेऊ. हे बघा मी एका प्लेटमध्ये उसळ आणि ताक, एका वाटीमध्ये ताक छान लागते उसळीसोबत. खूप टेस्टी लागते. ताक बनवून बघा, खूप छान लागते. हे बघा आपलं उसळ आणि ताक तयार आहे. आपल्याला ताक आपल्याला उसळीवर टाकून असं खायचं आहे. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. आणि साबुदाणा पचायला पण, ताक असल्यामुळे पचायला पण हलका होऊन जातो. हे बघा खूप छान बनला आहे आपला साबुदाणा. करून बघा. धन्यवाद. घ्यायचं आहे. झणझणीत आपलं ताक तयार आहे. तुम्ही उसळीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.